विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेश्वाम अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यन्तु महंकाल ओंकारममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्द्रः सप्तजन्म कृतं पापं स्मरणन्ये विनश्यति करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो 12 ज्योतिर्लिंगातली 9 ज्योतिर्लिंग झालेली आहेत आणि आज आपण 10व्या ज्योतिर्लिंगापेक्षा विचार करणार आहे, त्याविषयी बघणार आहे। तसं स्तोत्रामध्ये हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे। सौराष्ट्रे सोमनाथंच हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे। गुजरातमध्ये आपली महाराष्ट्रातली 5 झाली, उत्तर प्रदेशातली झालं, मध्य प्रदेशातलं झालं आणि उत्तराखंडातलं झालं। आता गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर हे गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्राच्या वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटण मध्ये आहे। याला देवपाटण सुद्धा म्हटलं जातं बरं का। प्रभास पाटणही म्हटलं जातं, देवपाटणही म्हटलं जातं। हे मंदिर भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी स्तोत्रामधलं पहिलं मंदिर असं मानलं जातं। प्रभास पाटण किंवा देवपाटण हे गुजरातचं एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे आणि पर्यटन स्थळ सुद्धा आहे। प्राचीन काळामध्ये अनेक आक्रमक विध्वंस करणाऱ्यांनी, त्यामध्ये पोर्तुगीज आले, इस्लामिक आले, यांनी हे मंदिर वारंवार पाडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पाडलंच आणि प्रत्येक वेळेस हे मंदिर बांधलं गेलं। हे सोमनाथाचं मंदिर चालुक्य शैलीमध्ये बांधलं गेलेलं आहे। सोमनाथ म्हणजे हा देवांचा देव असं म्हटलं जातं। हे भगवान शिवाचा एक भाग आहे। गुजरातचे सोमनाथ मंदिर शिव यांना समर्पित आहे। सोमनाथ समुद्राच्या आर्किटिकापर्यंत सरळ रेषेत, म्हणजे जमीन नसलेल्या ठिकाणी हे मंदिर बांधलंय। बघा, सोमनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास जो आहे त्याची वास्तुकला आणि प्रसिद्धी बघण्यासाठी
जगभरातून लोक या ठिकाणी येतात. म्हणून मी मगा सांगितल्याप्रमाणे हे एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे. सोमनाथ मंदिराच्या संबंधीमध्ये अनेक कथा आहेत. तसं प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या विषयी अनेक कथा आणि अद्वितीय अशा कथा आहेत. पौराणिक कथेनुसार, पुराणातली जी कथा आहे त्या कथेनुसार सोम हे संबोधन चंद्राला आहे. सोम म्हणजे चंद्र. यांनी राजा दक्ष याच्या 27 मुलींशी विवाह केला होता. चंद्रानी म्हणजे सोम दक्षाच्या 27 मुलींशी विवाह केला होता. पण या 27 जणींशी विवाह करून त्याचं फक्त एकाच पत्नीवर सर्वात जास्त म्हणजे अपार प्रेम होतं. त्या आवडती नावडती असं म्हणतात. त्यापैकी चंद्राची, सोमची एक अत्यंत 27 मधली एकच पत्नी अत्यंत आवडती होती. पण शेवटी मुलीचा बाप दक्ष, 27 मुली त्याच्या आहेत, पण याचं एकाच मुलीवर प्रेम आहे, हा अन्याय आहे. हे पाहून राजा दक्षाने संतापून सोमाला म्हणजे चंद्राला शाप दिला. आजपासून तुमची चमक, काय शाप आहे बघा, आजपासून तुमची चमक आणि तेज हे हळूहळू कमी होऊ लागेल. यानंतर खरोखर दक्षाच्या शापाप्रमाणे चंद्राची चमक दुसऱ्या दिवसापासून कमी होऊ लागली. दक्ष राजाच्या शापामुळे व्याकुळ झालेल्या सोमाने शिवपूजेला प्रार्थना केली, शिवपूजा सुरू केली. भगवान शिवानी सोमाच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केलं. शापातून मुक्त होऊन हा राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचं एक मंदिर बांधलं आणि या मंदिराला स्वतःचं नाव म्हणजे सोमनाथ मंदिर असं दिलं. तेव्हापासून हे भारतासह पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की सोमनाथ मंदिर स्वतः चंद्रदेव सोमराज यांनी बांधलंय. ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख पण आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की गुजरात मधील वेरावळ बंदरात असलेल्या सोमनाथ मंदिराचा गौरव आणि कीर्ती ही दूरवर पसरली. त्याचा ही सगळीकडे कीर्ती पसरल्यानंतर त्याचा उल्लेख एक अरब प्रवासी अल-बिरुनीने त्याच्या प्रवास वर्णनात केली, ज्याच्या प्रभावाने महमूद गझनी हा पहिला आक्रांता ठरलाय. आपल्या 5000 सैनिकांसह 1024 मध्ये त्यांनी सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला केला आणि सोमनाथ मंदिराची मालमत्ता लुटली, मंदिर पूर्णपणे नष्ट केलं. त्या काळात सुमारे 50,000 लोक, नीट ऐका, सुमारे
50,000 लोक त्या मंदिराच्या आतमध्ये पूजा करत होते. गजनवीने त्या लोकांना सुद्धा ठार मारले आणि लुटलेली मालमत्ता घेऊन गजनवी पळून गेला. त्यानंतर गुजरातचा राजा भीम आणि माळव्याचा राजा भोज यांनी 1297 मध्ये पुन्हा या मंदिराची बांधणी केली. 1297 मध्ये जेव्हा दिल्ली सल्तनतने गुजरात काबीज केलं तेव्हा सोमनाथ हे मंदिर 5व्यांदा पाडण्यात आलं होतं. म्हणजे 1024 मध्ये पहिल्यांदा पाडलं आणि 1297 पर्यंत हे मंदिर 5 वेळा पाडण्यात आलं, 5 वेळा बांधण्यात आलं. मुघल सम्राट औरंगजेबाने 1702 मध्ये आदेश दिला की या मंदिरामध्ये, सोमनाथाच्या मंदिरामध्ये हिंदूंनी जर पूजा केली तर ती पूर्ण मंदिर पाडलं जाईल. हा औरंगजेबाचा आदेश होता. अखेरीस लोकांनी ऐकलं नाही, लोक पूजा करतच राहिले. म्हणून औरंगजेबाने 1706 साली हे मंदिर पुन्हा पाडलं. सोमनाथ मंदिर उभं राहणं पडणं, उभं राहणं पडणं हे नैमित्तिक असल्यासारखं झालं होतं. त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती मुळात राष्ट्रपतींनी पूजेला आले, पण पूजेला येण्यामागचं मूळ उद्देश त्यावेळचे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे मंदिर बांधलं. तेव्हापासून ते व्यवस्थित आहे. आणि 1995 साली तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी हे मंदिर राष्ट्राला समर्पित केलं. सोमनाथ मंदिराशी संबंधीमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत आणि तुम्ही ज्या ज्या दृष्टीने बघाल त्या त्या दृष्टीने ते वेगळं वेगळं सांगितलं जातं. एक कथा खूप प्राचीन आणि अद्वितीय आहे, ती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, ही खरोखर अद्वितीय कथा आहे, पौराणिक कथा आहे की राजा दक्षाच्या शापाने चंद्राचं तेज कमी होणं. या ठिकाणी सद्य परिस्थितीमध्ये संध्याकाळी सोमनाथाची आरती आणि लाइटिंग हे सगळं साधारणतः तासभर चालतं. म्हणूनच मी म्हटलं की हे धार्मिक स्थळ ज्या पद्धतीने, त्याचप्रमाणे हे पर्यटन स्थळ सुद्धा आहे. पर्यटन स्थळ असण्याचं 2-3 कारण आहेत. एक पहिलं कारण म्हणजे जमिनीच्या सरळ याच्यामध्ये हे बांधलेलं मंदिर आहे. दुसरं कारण याची कला कौशल्यता खूप सुबक आहे. आणि तिसरं कारण संध्याकाळी जी आरती होते आणि त्या आरतीनंतर जो दिव्यांचा झगमगाट चालतो हा तासभर चालतो आणि त्यामुळे त्या मंदिरात लोकांची वर्दळ वाढते. या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणखीन वेगळी आहे.
या मंदिरात दिवसातून 3 वेळा दीपाराधना आणि आरती असते. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार पटेल यांच्या प्रयत्नाने हे मंदिर उभं राहिलं हे नक्की. महमूदने आणि इतर परकीयांनी अनेक वेळा अक्षरशः गझनवी, महमूद आणि अनेक आक्रांतांनी अक्षरशः हे मंदिर लुटून याचा विध्वंस केला. पण जेवढ्या वेळा यांनी हे मंदिर लुटलं, याचा विध्वंस केला, तेवढ्याच ताकदीने पुन्हा हे मंदिर उभं राहिलेलं आहे. याच्या जवळच देवपाटणमध्ये, प्रभास पाटणमध्ये याच्या जवळच मंदिराच्या जवळ त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी घाट आहे. हा त्रिवेणी घाट कुठल्या कुठल्यांचा आहे? हिरण्या, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम याच्या जवळच आहे. याच्या जवळ पांडवांच्या गुंफा पण आहेत. अज्ञातवासामध्ये पांडव या गुहेत, त्या गुहा खूप छोट्याशा आहेत, खूप छोट्याशा आहेत. पण अज्ञातवासात काही काळ पांडव या गुहेत वास्तव्य करत होते असा एक समज आहे. त्याच्या जवळ मूळचं, आता हे मंदिर अनेक वेळा पाडलं, अनेक वेळा बांधलं, अनेक वेळा पाडलं, अनेक वेळा बांधलं, पण त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या समोरच प्राचीन सोमनाथ मंदिर आहे. आता काही जण म्हणतात की हे बांधलेलं मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये आहे. काही जण म्हणतात ते प्राचीन मंदिर आहे, ते 12 ज्योतिर्लिंगामध्ये आहे. पण शिव या ठिकाणी वास्तव्यास होता. सोमाची, चंद्राची शापमुक्तता त्याने इथेच केली आणि सोमाची आणि चंद्राची शापमुक्ता केल्यानंतर भगवान शिव या ठिकाणी विराजमान झाले, म्हणून हे ज्योतिर्लिंग संबोधलं जातं. या देवपाटणमध्ये किंवा प्रभास पाटणमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. याच्यामध्ये गीरचं अभयारण्य सुद्धा आहे. गीरच्या जंगलात आरामात तुम्हाला 2 दिवस घालवता येतात, म्हणून सांगितलं. हे पर्यटन स्थळ सुद्धा आहे. या प्रभास पाटण पासून पुढे द्वारका आहे. आता मी कालच्या विवेचनात सांगताना सांगितलं तर 4 धामपैकी द्वारका हे एक धाम गणलं जातं. मी काल 4 धामांचा उल्लेख केला, त्यामध्ये द्वारका हे पण एक धाम गणलं जातं. सोमनाथापासून द्वारकेला जाताना नागनाथाचं मंदिर आहे. आता या नागनाथाला 12 ज्योतिर्लिंगापैकी म्हणतात. तिथली लोक, हेही मी तुम्हाला औंढ्या नागनाथची माहिती सांगितली त्यावेळेस तुम्हाला हे स्पष्ट केलेलं आहे की दारुकावने. आता दारुकावनाचा अर्थ त्यावेळेस मी तुम्हाला समजावून सांगितला की दारुक राक्षस आणि दारुका राक्षसीण. पण तिकडचे लोक, नागनाथाचे लोक, दारुकाचा अर्थ द्वारका असं करतात. गीरच्या जंगलात आशियाई सिंह मोकळ्या वातावरणात पाहता येतात. या ठिकाणी गीरचं अभयारण्य असल्या कारणाने
या ठिकाणी दत्त संप्रदायातलं सर्वात पवित्र तपा करता, साधने करता अतिउच्च आणि भगवान दत्त ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसले आहेत असा गिरनार पर्वत दत्त संप्रदायांकरता हे अतिशय फार महत्वाचं ठिकाण मानलं जातं. त्याला 10,000 पायऱ्या आहेत असं म्हणतात, तर नाही, त्याला 9,999 पायऱ्या आहेत. तेही या देवपाटण प्रभास पाटण मध्येच येतं. जैनांकरता ही महत्वाचं ठिकाण अंबाजी, ते पण या ठिकाणी. म्हणून मी सुरुवातीपासून तुम्हाला वारंवार सांगतोय, हे पर्यटन स्थळ सुद्धा आहे, हे साधनेचं स्थळ सुद्धा आहे, हे पौराणिक आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचं ठिकाण आहे. भगवान सोमनाथ याच्या जेवढ्या आख्यायिका तुम्ही बघाल त्या एकापेक्षा एक आहे. पण इथला आता त्याला चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, पण जितक्या वेळा हे मंदिर पाडलं गेलं तितक्याच उभारीने हे मंदिर उभारलं गेलं. हा एक चमत्कार असावा असं माझं मत आहे. म्हणजे भगवान शिवाच्या आशीर्वादाने हे पुन्हा पुन्हा उभारलं गेलं. कुठल्या आक्रांतांनी हे पाडलं नाही. पोर्तुगीजांनी पाडलं, इस्लामांनी पाडलं, मुघलांनी पाडलं, अनेकांनी या गजनीनीच याचा कित्येक वेळा विध्वंस केलाय. पण तरीही भगवान शिवाची शक्ती, शिवाचं सामर्थ्य आणि शिवाचं अस्तित्व इथे आहे याचा सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हे पाडल्यानंतर तात्काळ बांधलं जातं. अनेक वेळा पाडून अनेक वेळा बांधलं गेलेलं माझ्या तरी ऐकिवातलं सोमनाथ हे एकमेव मंदिर असावं. आणि ह्यामुळे का होईना, नक्की श्लोकामध्ये त्याला पहिला मान दिला गेलेला आहे. तो कशाच्या आधारावर ते नाही सांगता येणार, पण त्या योगे का होईना शांत आणि अतिशय सूक्ष्म विचार केला तर खरोखर इतक्या वेळा पडून सुद्धा इतक्या वेळा बांधलं जाणं शेवटचं औरंगजेबाने पाडलं तरीही पुन्हा उभं राहिलं. आणि ज्या ज्या वेळेस हे मंदिर पाडलं गेलं त्या त्या वेळेस हे मंदिर बांधलं गेलं, पण नव्या कल्पनेने बांधलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. ही एक शिवाची तपोभूमी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. शिव हा स्मशानवासी, अरण्यवासी, गिरीवासी अशी जी त्याला नावं आहेत, याच्या जवळ गिरीचं अरण्य आहे त्यामुळे तो अरण्यवासी आहे. या सोमनाथापाशी येऊन नतमस्तक व्हावं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे, अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं, भव्य असं प्रांगण असलेलं भगवान शिवाचं. मी तर सोमनाथाला म्हणताना असं म्हणतो
की हे अद्भुत आहे. इथल्या शिवाचं वास्तव्य किंवा अस्तित्व हे खरोखर अद्भुत आहे. मी तर असंही म्हणतो की पाडून आक्रांता थकले, पण शिव स्वतःला भक्तांच्या करवी उभं राहून थकला नाही. त्या भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि त्याची प्रार्थना करावी. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभो सोडू नको. नमः पार्वती पते हर हर महादेव. या भगवान शिवाच्या चरणी आपण नतमस्तक झालो आणि आज आपली 10 ज्योतिर्लिंग पूर्ण झाली. आता उद्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन याचंही खूप मोठं वैशिष्ट्य आहे. या लिंगातनं नरसिंह सरस्वती अवकाशातील दत्त गर्दळी वनात गेले. हे कसं हे मी उद्या सांगणार आहे. मला काही जणांचे फोन आणि मेसेज असे आलेले आहेत की 12 ज्योतिर्लिंग संपल्यानंतर नर्मदा परिक्रमेला अजून 2 मास 3 मास अवकाश आहे, तर त्या दरम्यान गुरुचरित्र त्या 53 अध्यायाचं विश्लेषण तुम्ही करावं अशी अनेकांनी इच्छा बोलून दाखवली. ते मी विचाराधीन आहे. बघू, भगवान दत्तात्रय आणि माझे सद्गुरू मला ज्या ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे मी तशा क्लिप टाकीन. नमः पार्वती पते हर हर महादेव.